योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। भगवान पतंजली महर्षींनी जे पातंजल योग सूत्र याची रचना केली, त्या पातंजल योग सूत्रामध्ये समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद असे 4 प्रकरणं आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम समाधीपाद आहे आणि त्या समाधीपादामध्ये एकूण 51 सूत्र आहेत. त्यातलं आज हे शेवटच्या क्रमांकाचं म्हणजे 51 क्रमांकाचं सूत्र आहे. या सूत्राने ह्या समाधीपादाची परिसमाप्ती होते. सुरुवातीला समाधीचे प्रकार सांगत असताना निर्विचार संप्रज्ञात समाधीच्या मध्ये प्रवीणता प्राप्त झाली असताना त्या बुद्धीच्या मध्ये आत्मस्वरूपाची प्रतीती, चेतन तत्वाची प्रतीती येणं यालाच अध्यात्म प्रसाद असं म्हणतात. निर्विचार वैशारध्य अध्यात्म प्रसाद. या निर्विचार समाधीच्या सातत्याने अभ्यासाने एक अध्यात्म प्रसाद प्राप्त होतो आणि त्यातूनच तत्र ऋतंभरा प्रज्ञा, त्या ऋतंभरा प्रज्ञेचा उदय होतो. त्या ऋतंभर प्रज्ञेच्या मध्ये सत्य धारण करण्याची क्षमता असते आणि ही ऋतंभरा प्रज्ञा आणि सामान्य माणसांची प्रज्ञा यामध्ये फरक सांगण्यासाठी श्रुतानुमानभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात, अर्थात शब्दज्ञान आणि अनुमान ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान ह्या प्रमाणांच्या द्वारे प्राप्त होणारी जी सामान्य माणसांची प्रज्ञा यामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात, परंतु योगाभ्यासाच्या द्वारे निर्विचार संप्रज्ञात समाधीच्या अभ्यासाच्या द्वारे जो अध्यात्म प्रसाद प्राप्त होतो त्यातून ऋतंभरा प्रज्ञाचा उदय होतो की ज्यामध्ये फक्त आणि फक्त सत्य धारण करण्याची क्षमता असते, विपरीत ज्ञानाचा गंध सुद्धा नसतो. अशी प्रज्ञा ही शब्द, अनुमान आणि प्रत्यक्ष प्रमाणांच्या पेक्षा ही विलक्षण असते. कारण या सगळ्या प्रमाणांच्या मध्ये सामान्य ज्ञानाची प्रतीती येते, परंतु ऋतंभरा प्रज्ञेच्या मध्ये एक विलक्षण सामर्थ्य असतं की जगातल्या सगळ्या वस्तूंचं ते यथार्थ अनुभूती आणून देते. अशी जी ऋतंभरा प्रज्ञा आहे त्या ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे निर्माण होणारे जे संस्कार आहेत, तज्ज संस्कार अन्य संस्कार प्रतिबंधी. तज्ज संस्कार असं म्हणताना त्या ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे निर्माण झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार अगोदरच्या सगळ्या संस्कारांना प्रतिबंध करतात.
याचा अर्थ आहे संस्कारच संस्कारांना प्रतिबंध करत असतात. क्लिष्ट संस्कार हे अक्लिष्ट संस्काराच्या द्वारे हे निवृत्त होत असतात आणि दोन्ही प्रकारचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये असतात. परंतु आता ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे निर्माण झालेले जे नवीन नवीन संस्कार आहेत ते संस्कार अगोदरच्या जन्मामध्ये केलेले अनेक प्रकारचे जे उत्थान संस्कार असतात त्या संस्कारांना प्रतिबंध करतात. इथपर्यंत झालं. आणि मग आता सगळ्या संस्कारांना निवृत्त केल्यानंतर पण संप्रज्ञात समाधीची ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे निर्माण झालेले संस्कार त्याचं काय? त्याचं उत्तर देताना तस्यापि निरोधे सर्व निरोधान निर्वीज समाधी. अर्थात ही सूत्र समजण्यासाठी एक 2 उदाहरण देतो म्हणजे सहजतेने आपल्याला लक्षात येईल. ते म्हणजे असं, एखाद्या माणसाच्या पायात काटा रुतला, काटा भरला, तर जंगलामध्ये राहत असताना, जात असताना, प्रवास करत असताना दुसऱ्या एखाद्या काट्याच्या साह्यानं पायामध्ये गेलेला काटा काढून टाकायचा असतो. मग पायात शिरलेला काटा दुसऱ्या काट्याने काढून टाकायचा आणि ज्या काट्याने काटा काढला तो काटा काय खिशात ठेवायचा का? आणि तो जर काटा खिशात ठेवला तर रस्त्याने चालताना एक काटा पायात शिरला, पण दुसरा काट्याने पायातला काटा काढून टाकला आणि तो काटा जर खिशात ठेवला तर तो खिशात ठेवल्यानंतर तो पोटात जाण्याची शक्यता आहे आणि आणखी आघात होण्याची शक्यता आहे. याकरता दुसरा काटा सुद्धा पहिल्या काट्यापेक्षाही भयंकर असतो आणि म्हणून पायातला काटा टाकून द्यायचा आणि त्या काट्याने दुसरा जो काटा काढला तोही टाकून द्यायचा. मग काय आहे? मग खाली जी स्थिती राहते ती नैसर्गिक स्थिती राहते. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण देऊया. एखाद्या माणसाला बाह्य आगंतुक काही कारणामुळे शरीरात जर रोग झाला तर त्या रोगाला दूर करण्यासाठी फिजिशियनच्याकडे आपण जातो आणि ते आपल्याला आपल्याकडे पाहून डायग्नोसिस करून मग औषध देतात. ते औषध आपण घेतो. त्या औषधाने काय होतं? अगोदरच असलेला पोटातला रोग तो निवृत्त होतो. मग औषधाने पोटातल्या रोगाची निवृत्ती केली, शरीरातल्या रोगाची निवृत्ती केली, मग ते औषध तरी तसंच राहतं का? नाही, ते औषध सुद्धा निघून जातं. कारण ते औषध तसं जर पोटात राहिलं तर पुन्हा त्याचे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे बाह्य सगळे संस्कार, युत्थान संस्कार हे तर जन्म मरणाच्या परंपरेला, अनर्थाला, क्लेशांना कारणीभूत होतातच. म्हणून त्यांच्या निवृत्तीकरिता जे निर्विचार संप्रज्ञात समाधी आहेत तिच्या सातत्याने केलेल्या अभ्यासाच्यामुळे ऋतंभरा प्रज्ञा तयार होते आणि त्या ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे युत्थान संस्काराची निवृत्ती होते. पण आता ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे निर्माण झालेले संस्कार ते सुद्धा चित्तामध्ये राहणं हाही एक प्रकारचा दोषच आहे. आणि म्हणून ही ऋतंभरा प्रज्ञा आणि त्यापासून निर्माण झालेले संस्कार या दोन्हींची निवृत्ती व्हावी याकरता तस्यापि या शब्दाचा प्रयोग सूत्रामध्ये आला आहे. तस्यापि ह्या शब्दाच्या मध्ये तो जो प्रयोग आलेला आहे तो अत्यंत अर्थपूर्ण प्रयोग आहे. यामध्ये आपी शब्दाने तस्यापि निरोधे असा जो मूळ शब्द आहे सूत्रामध्ये त्यामध्ये आपी शब्दाने ही प्रज्ञा घ्यायची. प्रज्ञा म्हणजे ही ऋतंभरा प्रज्ञा आणि तस्य शब्दाने त्या ऋतंभरा प्रज्ञेपासून निर्माण झालेले संस्कार या दोन्हींचाही निरोध करण्यासाठी आपल्याला आता परवैराग्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. तत्परम गुणवैतृष्ण्यम, जसं की 2 प्रकारचे वैराग्य सांगितले, एक परवैराग्य आणि एक अपर वैराग्य. अपर वैराग्याच्या द्वारे संप्रज्ञात समाधी, अपर वैराग्याच्या द्वारे संप्रज्ञात समाधी आणि परवैराग्याच्या द्वारे ही असंप्रज्ञात समाधी. पहिली आहे अपर वैराग्य, त्याने प्राप्त होणारी समाधी आहे ती असंप्रज्ञात समाधी.
दुसरं जे आहे परवैराग्य, त्याने प्राप्त होणारी ही असंप्रज्ञात समाधी. आणि परवैराग्य म्हणजे तत्पर परम पुरुष गुणवैतृष्ण्यम, अर्थात त्या गुणांच्या विषयी वितृष्ण होत जाणं. मग आता त्या चित्तामध्ये ना सत्वगुण, ना रजगुण, ना तमोगुण, विराम प्रत्याभ्यास संस्कार शेषो अन्य, अर्थात सगळ्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी, वृत्तींचा विराम होण्यासाठी विराम प्रत्याभ्यास पूर्व म्हणजे अगोदर आपल्याला परवैराग्याचा म्हणजे गुणांच्या विषयी सुद्धा वितृष्ण होण्याचा अभ्यास. मग कधी कधी सत्वगुण अंतःकरणात वाढला की लोकांना खूप प्रसन्न वाटतं, वा आज सत्वगुण चांगला आहे, माझं मन लागलं एकाग्र. पण तो सुद्धा एक गुणच आहे. म्हणून तिन्ही गुणांचा निरोध होणं आवश्यक आहे. याप्रमाणे या संप्रज्ञात समाधीच्या द्वारे निर्माण झालेले संस्कार ते सुद्धा निवृत्त करण्यासाठी आपल्याला परवैराग्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या परवैराग्याच्या अभ्यासाच्या द्वारे काय होतं, ऋतंभरा प्रज्ञा आणि त्या ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे निर्माण झालेले संस्कार या दोन्हींचीही निवृत्ती होते. म्हणजेच काय, सर्व निरोधांत, सर्व निरोधात असं म्हणताना त्या सगळ्या संस्काराची आणि ऋतंभरा प्रज्ञेची ही दोन्हीची निवृत्ती झाल्यानंतर खाली जी स्थिती राहते ती निर्बीज समाधी. त्यामध्ये कोणत्याच आलंबनाचं बीज राहत नाही, त्यामध्ये अज्ञानाचं बीज राहत नाही. ऋतंभरा प्रज्ञा आणि त्या ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे निर्माण झालेले संस्काराचं बीज राहत नाही. कारण निरोधाचे सुद्धा संस्कार होऊ शकतात. कारण निरोधाचे संस्कार जर राहिले तर मागे आपल्याला विधेय प्रकृती लय आणि विधेयानाम आणि प्रकृती लयानाम असे दोन योगी गेले. त्या योग्यांच्या चित्तामध्ये ह्या निरोधाचे संस्कार असतात आणि ह्या निरोधाच्या संस्काराच्यामुळे विधेयानाम प्रकृती लयानाम असा शब्दाचा प्रयोग मागे गेला आपल्याला. तर हे विधेयानाम प्रकृती लयानाम असे जे दोन प्रकारचे योगी आहेत त्यांचं चित्त निरुद्ध झालेलं असतं. पण निरुद्ध झालेल्या त्या चित्तामध्ये सुद्धा निरोधाचे संस्कार असल्यामुळे ते काही काळानंतर, काही अवधीनंतर पुनश्च एकदा या जन्म मृत्यूच्या संसारामध्ये येत असतात. आणि म्हणून ती अशी एक कैवल्य स्थिती आहे की त्या कैवल्याच्या स्थितीमध्ये कोणत्याच प्रकारचे संस्कार नको. म्हणजे आता त्या गुणवैतृष्ण्यम पूर्णपणे विवेक ख्यातीचा सुद्धा आता तिथे आवश्यकता राहत नाही. म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जाताना कसलीही आवश्यकता राहत नाही. वेदांताच्या मध्ये आणि योगाच्या मधली ही साम्य अवस्था अशी आहे. वेदांतामध्ये असं म्हटलं जातं, अज्ञानाच्या निवृत्तीकरिता आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. परंतु आत्मज्ञान हे सुद्धा एक प्रकारचं वृत्ती ज्ञान आहे. मग त्या आत्मज्ञानाच्या साह्याने म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे हे वृत्ती ज्ञान, म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा एक प्रकारची वृत्ती आहे. याने काय होतं, अहम देह देहोहम, मी अगोदर स्वतःला देह समजत होतो, ही एक प्रकारची वृत्ती आहे. देहोहम ही एक वृत्ती आहे, ती घालवण्याकरता आपण आता शिवोहम किंवा अहम ब्रह्मास्मी ही दुसरी वृत्ती आणली. तर काय केलं आहे, अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीने मी ध्येय आहे ही दुसरी वृत्ती, ही पहिली वृत्ती काढून टाकली. मग आता अहम ब्रह्मास्मी वृत्ती राहणं हा सुद्धा एक प्रकारचा बंधच आहे. आणि म्हणून अज्ञान जावं आणि अज्ञान सापेक्ष असणारी वृत्ती ज्ञान ते सुद्धा जावं. कारण वृत्ती ज्ञान सुद्धा एक प्रकारचा बंधच आहे. आणि अज्ञान आणि अज्ञान सापेक्ष असणारं वृत्ती ज्ञान दोन्ही निवडून गेल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं त्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात. त्याप्रमाणे या समाधी पादाच्या मध्ये सुद्धा असंप्रज्ञात समाधीच्या दृष्टीने, निर्बीज समाधीच्या दृष्टीने, आलंबन रहित असणाऱ्या ह्या स्थितीच्या दृष्टीने संप्रज्ञात समाधी किंवा ऋतंभरा प्रज्ञा आणि तद्वारे निर्माण झालेले संस्कार सुद्धा एक प्रकारची व्युत्थान संस्कारच आहे असं म्हटलं जातं. आणि मग आता या निर्बीज समाधीच्या मध्ये
म्हणजे परवैराग्य अभ्यासाच्या द्वारे त्या ठिकाणी सर्व वृत्तींचा निरोध जेव्हा होतो आणि निरोधाचे संस्कार सुद्धा निवृत्त होतात, आणि मग ती अवस्था जी आहे त्याला म्हणायचं सर्व निरोधात, सगळ्या प्रकारचा निरोध. म्हणजे युत्थान संस्कार, त्या संस्काराचा निरोध करण्यासाठी ऋतंभरा प्रज्ञा, परंतु त्या ऋतंभरा प्रज्ञा आणि त्यापासून निर्माण झालेले संस्कार ते सुद्धा परवैराग्याच्या द्वारे निघून गेल्यानंतर आता सर्व निरोधात, आता कोणत्याच प्रकारचे संस्कार राहिले नाही. मग कोणत्याच प्रकारचे संस्कार राहिले नाही, मग सगळ्यांचा अभाव झाल्यानंतर मग खाली काय राहतं? खाली फक्त केवल अवस्था, चैतन्याची अवस्था, त्याला चितितत्व असं म्हणतात. ती कैवल्याची अवस्था, त्याला स्वरूप अवस्था असं म्हणतात, त्याला स्वची अवस्था असं म्हणतात. ती कैवल्य, ती स्वरूप अवस्था, त्या ठिकाणी तो द्रष्टा आपल्या स्वरूपात स्थिर होतो. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, तो द्रष्टा त्या ठिकाणी स्वरूपस्थ होतो. म्हणजे तिथे आता कोणत्याही वृत्तींचा, प्रतिबंधाचा व्यत्यय नसतो. आपल्या सहज नैसर्गिक स्थितीमध्ये राहणं हेच तर अध्यात्माच्या सगळ्या बैठकीचा प्रेरणास्त्रोत आहे. परंतु मनुष्य एवढा उठाठेव करून सुद्धा नैसर्गिक स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला कृत्रिम स्थितीमध्ये राहावं लागतं. मग त्याचं खाणं पिणं, राहणं, चालणं, बोलणं, दाखवणं सगळे व्यवहार बहिर्मुख असतात, आणि त्या बहिर्मुख स्थितीमध्ये तो थकतो, त्याला कंटाळा येतो. आणि ती बहिर्मुख नैसर्गिक स्थिती नसल्यामुळे आणि ती प्रयत्नपूर्वक कृत्रिम केल्यामुळे ती कायम मेंटेन होत नाही, आणि त्यामुळे अनेक प्रकारचे ताण तणाव माणसाच्या जगण्यावरती होतात, आणि त्याचा परिणाम मनावरती होतो, त्याचा परिणाम शरीरावरती होतो, आणि त्याचा परिणाम अनेक रोगांच्या मध्ये होतो. आणि म्हणून पतंजली महर्षींनी या सगळ्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी पहिल्यांदा योग म्हणजे काय आहे, वृत्ती म्हणजे काय आहे, वृत्तींचे प्रकार काय आहे, त्या वृत्तींचा निरोध कसा करावा, त्याचे उपाय काय काय आहेत, त्यानंतर त्या उपायांच्या स्थितीनंतर वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प सांगून निर्वृत्तिक स्थितीमध्ये कसं राहता येईल आणि त्याचे पण उपाय सांगितले. आणि सगळ्या वृत्तींचा निरोध झाला असताना एक खाली नैसर्गिक स्थिती प्राप्त होते, त्याला निर्बीज समाधी असं म्हणतात. ती तुमची आमची प्रत्येकाची स्थिती आहे, आणि ह्या स्थितीमध्ये येण्यासाठी ह्या समाधीपादाचा विचार आपण केला. पुन्हा पुन्हा या सूत्रांचा विचार जर केला तर या सूत्रांच्या नुसत्या विचाराने सुद्धा आपल्याला ह्या निर्विचार स्थितीपर्यंत पोहोचता येतं. तस्यापि निरोधे सर्व निरोधान निर्बीज समाधी, सर्व वृत्तींचा निरोध झाला असताना निर्बीज समाधी प्राप्त होते. ही पतंजली महर्षींच्या शब्दांचं अवलंबन करता करता त्या शब्दांनी आपल्याला त्या सर्व वृत्ती निरोध स्थितीपर्यंत घेऊन जावं, याकरता सर्वेश्वर परमात्म्याच्या चरणी, पतंजली ऋषींच्या चरणी अत्यंत विनम्र भावानं समर्पित होत ह्या वाणीला त्यांच्या चरणारविंदी समर्पित करत वाणीला विराम देऊया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम